आज मैं चौथी पास राजा को एक चैलेंज देना चाहता हूँ। जैसे पिछली इंक्वायरियों में कुछ नहीं निकला, अगर इस इंक्वायरी में भी कुछ नहीं निकलेगा तो क्या आप इस्तीफा दोगे झूठी इंक्वायरियां कराने के जुर्म में? प्रधानमंत्री जी घबराए हुए हैं और ये उनकी घबराहट दिखाता है। ये पहली इंक्वायरी तो है नहीं, अभी तक 50 से ज्यादा इंक्वायरी करा चुके हैं। वारे सरकार तेरा ये खेल काय मोदीजी, सत्य लोकांना जेलमध्ये आणि जी लोक मोकाट अनेक गुन्हे करून आलेली आहेत, जी लोक भ्रष्टाचार करून तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांचं शुद्धीकरण करणारे तुम्ही। वा, केजरीवालांनी शाळा सुधारल्या, केजरीवालांनी झोपडपट्ट्यातल्या लोकांना आमदार बनण्याची स्वप्न दिली, केजरीवालांनी दिल्ली सुधरवली आणि दिल्लीने सुद्धा भरभरून केजरीवालांना मतदान केलं। मग तिथली सत्ता कशी काबीज करायची? तर थेट केजरीवालांना जेलमध्ये टाकण्याचं काम इथल्या केंद्र सरकारनं केलं। केंद्र सरकार काय करतंय? तिकडे अमेरिकेच्या पायावरती नाक रगडताना पाहायला मिळतंय। केंद्र सरकार काय करतंय? आमची एप्स्टीन फाईल ओपन होईल का म्हणून कुणाच्याही पुढे लोटांगण घेताना पाहायला मिळतंय, पण सत्य लोकांना जेलमध्ये टाकताना केंद्र सरकार पाहायला मिळतंय। अमेरिकेच्या सोबत झुकताना सुद्धा केंद्र सरकार पाहायला मिळतंय। मग केजरीवाल बाहेर आल्या त्यांनी सांगितलं अमेरिकेच्या पुढे झुकू नका, अमेरिका तुमच्या पायावरती नाक रगडेल, इथल्या कंपन्या बंद पाडा, त्यांना टॅरिफ 75 ते 60% लावा, कारण भारताशिवाय अमेरिका जगू शकत नाही। आणि हे केजरीवालांचा अभ्यास आहे। अभ्यासाच्या माध्यमातून शाळा असतील, सरकारी शाळा असतील, हॉस्पिटल असतील, हे सर्व काही सुधरवलं आहे। पण केजरीवालांना मुद्दामून जेलमध्ये टाकणाऱ्या या प्रशासनाच्या विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत देश आता केजरीवालांच्या सोबत आहे हे सुद्धा पाहायला मिळतं आहे। अशाच पद्धतीने संपूर्ण भारतभर चर्चा घडताना पाहायला मिळतात। तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद बांधवांनो।